हाँ दोन माझ्याकडे डायलॉग आहे. हाँ हाँ जिसके हाथ में कला, जिसके हाथ में कला उसका काम धंधे में भला, जिसके हाथ में नहीं कला धोती लोटा लेके गाव चला. एकदम एकदम रस्त्याचा दादा धंदा आहे. शोरूमचा धंदा डिस्प्लेवर चालतो. बरोबर. आणि रस्त्याचा धंदा बोल बच्चनवर चालतो. एकदम एकदम करे. हाँ, बोल बच्चन से धंधा चलता है, पैसा कमाने से घर चलता है. ज्यादा कमाएगा तो बीमारी और चर्बी चढ़ता है. मित्रांनो नमस्कार. आपण आत्ता आलेलो आहोत नालासोपारा या ठिकाणी, नालासोपारा टाकी रोड या ठिकाणी. आणि हा टाकी रोडचा रोड आहे आणि त्याच्याच जवळ एक छोटंसं स्टॉल आहे शिंदे सँडविच म्हणून. आपले मराठी भाऊ आहेत आणि व्यवसाय करत आहेत. तर आज आपण त्यांच्या स्टॉलला भेट द्यायला आलेलो आहे. तर चला मग जाणून घेऊया की दादांचा व्यवसाय कसा चालतोय ते. तर दादा नमस्कार. नमस्कार दादा, काय नाव आपलं? माझं नाव अरविंद तुकाराम शिंदे. अरविंद तुकाराम शिंदे. शिंदे साहेब. अच्छा दादा, हा बघितलं तुमचा एवढा एक 2 फुटाचा स्टॉल आहे तुमचा आणि तिथे व्यवसाय करतात. तर किती वर्षापासून व्यवसाय करताय? मला 18 वर्ष झाली. 18 वर्षे याच जागेवर तुम्ही व्यवसाय करताय. क्या बात आहे. तर ह्याच्यामध्ये कोण कोण तुम्हाला मदत करतं व्यवसायामध्ये? व्यवसायामध्ये माझ्या बायकोचा खरं हात आहे. अच्छा, म्हणजे ताईने सगळा मेन हा सगळा धंदा तुमचा त्यांनी कव्हर केलेला आहे. अच्छा, त्यांचं सगळं हे मटेरियल तयारी वगैरे करणं त्यांचं. तर किती वाजता आपला चालू होतो हा? माझा 5 वाजता चालू होतो. 5 वाजता संध्याकाळी. 5 ते किती वाजेपर्यंत असतो आपण? 10 पर्यंत. अच्छा, आणि 18 वर्ष ह्या छोट्याशा याच्यामध्ये सँडविचच्या व्यवसायामध्ये तुम्हाला झाले, तर काय एक्सपिरियन्स सांगाल इथला? माझा एक्सपिरियन्स मी काय सांगू शकतो तुम्हाला. हा. तर मी धंद्यावर उतरलो ना, मराठी माणसांनी सर्वांनी हां छोटा काम असो, सुईचा धंदा ते करावा. नक्कीच. हा, सुईमधून मी पैसे कमवावा, छोट्या धंद्यामध्ये कमवावा. कारण बघा, दोनच तुम्हाला गोष्ट सांगतो. हां दोनच माझ्याकडे डायलॉग आहे. जिथे नाही घुसत बैलगाडी तिथे घुसतो मारवाडी. बरोबर आहे. आणि जिथे घुसते रेलगाडी वहाँ पे घुसते बिहारी. बरोबर आहे. हा, एवढं सांगतो. मराठी माणसांनी धंदा करावा. अच्छा, तर आता मला एक सांगा की आता इकडे रोडवर तुम्ही लहानसा हा स्टॉल लावून व्यवसाय करताय. हा. तर आपल्यातले खूप असे मराठी तरुणी असतात, तर त्यांना व्यवसाय करायचा आवड असते. बरोबर, पण कुठेतरी लाज वाटत असते की मी रस्त्यावर उभं राहून कसा व्यवसाय करू. तर त्याच्या बाबतीत काय सांगाल दादा, तुम्ही? मी तुम्हाला एवढं सांगतो, फक्त पोटाला भूक असली ना, हां माणूस कुठलाही काम करतो त्यांनी माघार घेऊ नये. बरोबर. हा, कुठलाही काम असो. आता जेवढा मोठा दिवाळा असतो, काही कट्टा असतो, हा. त्या माणसाला उडी मारायला होत नाही. हा. ज्यावेळी कुत्रा मागे धावतो ना आपल्या, बरं. त्यावेळी तो माणूस किती मोठा कट्टा असतो तो उडी मारून जातो. एकदम बरोबर सांगाल. हा, खूप किती योग्य मोठा आहे. कट्टा असतो. एकदम योग्य आहे. तर मित्रांनो बघू शकता की ही जिद्द असते. हे 18 वर्ष पाहू शकता, हा लहानसा स्टॉल चालवून दादा स्वतःच्या घराचा उदरनिर्वाह करत आहेत. आणि ही जिद्दच आहे की त्यांना 18 वर्ष ह्या धंद्यामध्ये धरून ठेवलेलं आहे चिकाटीने. ठीक आहे. आणि दादांची जिद्द पाहू शकता, त्याच्या जोरावरच आत्ता लहानसा व्यवसाय का असे ना, पण त्याच्यामध्ये खूप सक्सेस आहे. आत्ता ॲक्च्युली हा त्यांचा स्टॉल बघत असला, आत्ता संध्याकाळचे 5 वाजलेले, जस्ट सुरुवात झालेली आहेत, तरी 4-5 आत्ता त्यांचे गिरायकं आहेत. संध्याकाळी दादांचं तोंडही दिसत नाही, एवढ्या जोरात त्यांचा व्यवसाय चालू असतो. आणि असंच जिद्द आपल्या मराठी माणसाने धरली पाहिजे. आणि दोन गोष्ट, हां दोन माझ्याकडे डायलॉग आहे. हां हां जिसके हाथ में कला उसका काम धंधे में भला, जिसके हात में नहीं कला धोती लोटा लेके गाव चला. एकदम रस्त्याचा धंदा दादा. आहे. शोरूमचा धंदा डिस्प्लेवर चालतो. बरोबर. आणि रस्त्याचा धंदा बोल बच्चनवर चालतो. एकदम करे. हाँ, बोल बच्चन से धंधा चलता है, पैसा कमाने से घर चलता है. ज्यादा कमाएगा तो बीमारी और चर्बी चढ़ता है. एकदम बरोबर आहे. तर दादांचा हा एक्सपिरियन्स बघा, तुम्हाला बघा ॲक्च्युली तुमच्या वेलकम आहे. हा, वेलकम आहे. या दादाने बघा वेलकम म्हणून आपल्याला हे स्लाइस दिलेलं आहे बनवून. ठीक आहे. तर दादांचा आदर आहे. हो, तर दादाने हा सँडविच आपल्याला बनवलेला आहे. तर पाहूया आपण त्याची टेस्ट कशी असते. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये मराठी माणसाचा व्यवसायाबरोबर त्यांच्या पदार्थाबरोबर त्याच्यामध्ये त्यांची चव पण खूप उतरते. ठीक आहे. त्यांच्या बोलण्याची, त्यांच्या आपलेपणाची. तरी
मित्रांनो ही कापतानाची कला बघू शकताय, किती फास्टमध्ये आणि किती एका वेळी बनत आहेत. हा असतोय एक्सपिरियन्स 18 वर्षाचा, आहे की नाही दादा? तर चिकाटी मित्रांनो सोडू नका. लहान व्यवसाय असू दे मोठा असू दे, त्याच्यामध्ये जेवढा प्रेमाने आणि चिकाटीने व्यवसाय कराल तेवढा तो सक्सेसफुल होते. आणि हे किती चांगल्या पद्धतीने दादांनी पूर्ण हे बनवून दिलेलं आहे. तर बघूया त्याची टेस्ट. दादा इकडचा काय ॲड्रेस सांगाल? इकडचा ॲड्रेस आहे तुळिंज रोड. हां, आणि राधाकृष्ण हॉटेल. अच्छा, हॉटेल राधाकृष्णनच्या शेजारी का? राधाकृष्ण. मित्रांनो हे पाहू शकता, इथे जवळ राधाकृष्ण हॉटेल आहे. तर त्याच्याच शेजारी दादा व्यवसाय करत आहेत. तर मित्रांनो असेच आपले मराठी उद्योजक आहेत, लहान लहान आहेत, ते घडत आहेत. तर त्यांना घडायला उभं राहायला मदत करा. आणि नक्कीच आपले विरार, नालासोपारा, वसई या साईडला जे पण आपले बांधव राहणारे असतील मराठी, तर त्यांनी प्रयत्न करा की इकडे आपले लहान लहान व्यावसायिक आहे त्यांचा व्यवसाय वाढीसाठी मदत करण्यासाठी, आपल्या दादांना सपोर्ट करण्यासाठी, आपले व्यावसायिक उभं राहण्यासाठी त्यांना आपल्याला मदत करायची आहे. तर दादांना खूप खूप शुभेच्छा पुढील व्यवसायासाठी. आणि दादा तुमचा जर आपल्याला इकडचा तुमच्या म्हणजे इथून कोणाला प्रोग्रामसाठी काही मागवायचं असेल तरी तुम्ही ऑर्डर घेता का? साहेब मी खरं सांगू ना, हां. मी काही प्रोग्रामचा ऑर्डर घेत नाही. अच्छा. इथे मी एवढा बिझी असो ना, हां, हां. फक्त हे बोर्ड दाखवा. हां, नक्कीच नक्कीच. तर दादाने बोर्ड दिलेला आहे, कृपया जिसे जल्दी हो वो ऑर्डर ना दे, कृपया जिसके पास छुट्टे पैसे ना हो ऑनलाईन करे, कृपया चटणी पार्सल ना मागे. मी ऑर्डर घेत नाही. अच्छा, दादा बाहेरच्या ऑर्डर घेत नाही, त्यांच्या ह्याच व्यवसायामध्ये खूप बिझी असतात. ठीक आहे. तर जास्तीत जास्त प्रयत्न करा की आपले मराठी व्यावसायिक वाढतील. तर पुन्हा एकदा सांगेल, आपले मराठी दादा आहेत त्यांना सपोर्ट करा. आणि त्यांचा ॲक्च्युली तुम्हाला मी पूर्ण पेहराव दाखवतो. हे अण्णा टाईपमध्ये लुंगीवर दादा असतात. ठीक आहे, ही त्यांची ओळख आहेत. ठीक आहे. तर ॲक्च्युली त्यांच्या मिसेस नाही आहेत, नाही तर त्यांची पण आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये त्यांची ओळख करून द्यायला खूप मजा आली असती. तर पुन्हा एकदा दादांना या व्यवसायासाठी खूप खूप शुभेच्छा. आणि असंच पुन्हा एकदा आपले लहान लहान उद्योजक आहेत त्यांच्याच व्हिडिओचं, त्यांच्या व्यवसायाचं प्रमोशन करण्यासाठी आपण पुन्हा एकदा भेटूया. नमस्कार दादा. नमस्कार.